जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरात उड्डाणपुलावरून मार्गक्रमण करत असताना सकाळी पतंगीच्या मांजाने 2 जणांना कापल्याने गंभीर दुखापती झाल्याची घटना नंदुरबार शहरात घडली आहे। या 2 घटनांमध्ये एका वाहन चालकास डोळ्याजवळ कापल्याने दुखापती झाल्याने त्यास उपचारासाठी शहरातील स्मिथ हॉस्पिटल खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर दुसऱ्या घटनेत उड्डाणपुलावरून शहराकडे किराणा करण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिकाच्या गळ्याभोवती पतंगाचा मांजा गुंडाळला गेल्याने गंभीर दुखापती झाल्याने त्यास शहरातील निम्स या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। दोघेही घटनेतील व्यक्ती सुखरूप आहेत, तर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांनी कोणत्याही प्रकारचा मांजा असो याबाबत प्रत्येक नागरिकाने सतर्क राहावे। झालेल्या घटनेत नायलॉन मांजाचा वापर झाला नसल्याचा खुलासा केला आहे, तरी नागरिकांनी दुचाकीवरून प्रवास करताना सतर्क राहावे असे आवाहन केले आहे। नंदुरबार शहरातील उड्डाणपुलावर पतंगाच्या धारदार मांजामुळे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। एकाचा गळा कापला आहे तर एकाच्या डोळ्याला जवळ कापले गेल्याने गंभीर दुखापती झाले आहे। या भीषण अपघातात नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील रहिवासी राजाराम सुदाम पटेल हे गंभीर जखमी झाले आहेत, तर दुसऱ्या घटनेत नंदुरबार शहरात असलेल्या भागवत आहेत मनोज पवार यांच्या डोळ्याजवळ मांजाने कापले गेल्याने गंभीर दुखापती झाले असून त्यांना शहरातील स्मिथ या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। दोघेही घटनेतील दुखापतींवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांकडून कळविण्यात आले आहे, तर प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्यांना वेळेत उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे। नेमकी घटना काय आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजाराम पटेल यांचा मुलगा सागर राजाराम पाटील यांनी सांगितल्यानुसार त्यांचे वडील राजाराम पाटील हे आपल्या आजारी नातेवाईकाला पाहण्यासाठी दुचाकीने रुग्णालयात जात होते। शहरातील उड्डाणपुलावरून जात असताना अचानक पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला अडकला। मांजा इतका धारदार होता की दुचाकीचा वेग असल्याने त्यांच्या गळ्याला गंभीर जखम झाली आणि ते रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळले। प्रशासनाची तत्परता। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। जखमी राजाराम पटेल यांना विलंब न लावता तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले। सध्या त्यांच्यावर शहरातील निम्स या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली असून वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचा जीव वाचला आहे। पोलीस अधीक्षकांकडून पाहणी व आवाहन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने उड्डाणपुलावरील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी नागरिकांना कडक शब्दांत आवाहन केले की पतंग उडवण्यासाठी प्रतिबंधित आणि जीवघेण्या नायलॉन मांजाचा वापर टाळावा। तुमच्या थोड्याशा आनंदासाठी कोणाचा तरी जीव जाऊ शकतो। या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा नायलॉन मांजाविरुद्ध संताप व्यक्त होत असून अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी सागर राजाराम पाटील। माझ्या वडिलांचे नाव राजाराम सुदाम पाटील। ते घरून 10 वाजता निघाले, तर आमचे नातेवाईक दवाखान्यात आहे, त्यांचे उपचार चालू होता स्मिथमध्ये। त्यांना पाहायला निघाले, तर दुकान पण आहे आमचे, किराणा दुकान, तर त्याच्या बाजार पण घ्यायचा होता। तर त्यांना बघून जस्ट बस बाजार करायला आपल्या गावातला उड्डाण पुलावरून जात असताना त्यांना पतंगाच्या दोरा गळ्याला इथं एक अपघात झाला। तरी तुम्ही त्यांना सांगितलं होतं तुम्ही हळू हे करा असं, पण थोडं झाला त्यांच्या नाईलाजाने। त्यांना तरी इतर आणलं, रिक्षावाल्याने लोकांनी त्यांना आणून दवाखान्यात सोडलं। मग त्यांच्यावर उपचार चालू आहे आता।
नमस्कार, मी श्रवण जातेस, पोलीस अधीक्षक नंदुरबार. आताच एक मांजामुळे एक व्यक्तीला गंभीर दुखापती झाल्याची घटना फ्लायओव्हर नंदुरबार शहरवर घडलेली आहे. जो वापरलेला मांजा होता तो नायलॉन नसून नॉर्मल मांजा होता, परंतु त्याच्यामुळे सुद्धा इजा होत आहे. सर्व नागरिकांना, सर्व नंदुरबारकरांना आवाहन आहे, जरी नॉर्मल मांजावर कुठल्याही प्रकारची बंदी नसेल तरी पेरेंट्सनी अशा प्रकारच्या मांजा वापरण्याबाबत आपले मुलांना आणि जे काही युवा पिढी आहे त्यांना माझा आग्रह राहील. त्याच्यामुळे सुद्धा इंजुरी होऊ शकतो, तर आपण अशा कुठल्याही प्रकारच्या वस्तूचा वापर करू नये, त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यामध्ये येऊ शकतो. सर्वांनी सण योग्य रीतीने साजरा करावा अशी विनंती करतो. आणि जरी तो मांजा नॉर्मल असेल परंतु तो घातक असेल तर अशा प्रकारच्या वस्तू वापरू नये, याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.